आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. त्याच्या सानिध्याबद्दल किती धन्य लोक आहोत आम्ही. एवढा मोठा स्वर्ग आणि पृथ्वीचा उत्पन्न करता देव, परंतु ज्यावेळेस आम्ही निराश होऊन त्याच्याकडे येतो, आम्ही त्याला हाक मारतो, आमच्या संकटाच्या अवस्थेमध्ये त्याला साथ घालतो, आरोळी मारतो आणि पवित्र शास्त्र सांगतं की तो स्वर्ग सोडून आम्हाला भेटायला येतो. विश्वास ठेवा, ज्याची आम्ही उपासना करत आहोत तो आमच्यासाठी काहीतरी करू इच्छित आहे आणि त्यानं सुरुवात केली अनेकांना आशीर्वाद द्यायला, सुरुवात केली अनेकांची बंधनं तोडण्यासाठी, सुरुवात केली अनेकांच्या जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठी. जे विश्वास घेऊन आम्हाला त्याच्याकडे जायचंय. लक्षात घ्या की ज्यावेळेस देव काम करतो ना, त्यावेळेस आमच्यातली सगळी भीती निघून जाणं गरजेचं आहे. भीती आणि देवाचं कार्य या दोन गोष्टी एका ठिकाणात राहू शकत नाही. ज्यास परमेश्वरासमोर आम्ही येतो ना, त्यास आमच्या अंतःकरणाला आम्ही पूर्ण रिक्त करणं गरजेचं आहे. ते भांड भरलं जातं ज्या भांड्यामध्ये काहीही शिल्लक नसतं. म्हणून पहिला चमत्कार करत असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की रांजण रिकामं करा. जर रांजण रिकामं केलं तरच चमत्काराचा अनुभव घडणार आहे. पण जर आतमध्ये काहीतरी राहिलं, हृदय जर कठीण बनलं, अंतःकरण जर कठोर बनलं, तर चमत्कार आमच्यापासून लांबच राहणार आहे. देवाला कठीण अंतःकरण कधीच आवडत नाहीत. देवाला नेहमी त्याच्या लोकांची अंतःकरण ही मांसमय किंवा ती बर्फासारखी थंड अशा प्रकारची आवश्यक आहे. त्यास मनुष्याचं अंतःकरण कठीण बनतं, त्याच्या अंतःकरणामध्ये कठोरता निर्माण होती, त्याच क्षणाला देवाचं काम त्या ठिकाणी थांबलं जातं. आम्ही पाहतो की असा एक व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये सांगितला, ज्याच्या संबंधानं देव त्याला बोलला, देवाचं वचन स्वीकारण्याच्या ऐवजी त्यानं आपलं अंतःकरण कठोर केलं. लक्षात घ्या की ज्या वेळेस आमच्या अंतःकरणाला आम्ही कठीण बनवतो ना, त्याच वेळेस संकट आमची वाट पाहत असतं. जर आमचं अंतःकरण कठीण असेल तर एक मोठ्या संकटामध्ये आम्ही सापडणार आहे. आणि कदाचित आज रात्री वचन ऐकत असताना त्या संकटामध्ये तुम्ही सापडलेले असाल. परंतु जर तुमचं हृदय तुम्ही पुन्हा एकदा फोडलं, ते मोकळं केलं, तर तुमच्या जीवनामध्ये ते संकट कधीच कायमस्वरूपी राहणार नाही. या जगामध्ये देवाशिवाय सगळं काही तात्पुरतं आहे. देव सार्वकालिक आहे, तो कधी न ढळणारा देव आहे. परंतु जी समस्या, ज्या अडचणी आहेत त्या आमच्या समोर तात्कालिक क्षणभंगूर आहेत आणि क्षणभंगूर समस्येसाठी आमच्या महान देवापासून आमचं मन आम्ही कधी फिरवू नये ही देव आमच्याकडनं अपेक्षा करत आहे. एक वचन वाचूया, योनाचं पुस्तक त्याचा 2रा अध्याय आणि त्याचे 1 पासून काही वचन आपण वाचूया. योनाचं पुस्तक 2रा अध्याय आणि त्याचं 1 पासून काही वचन. मत्स्याच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली. तो म्हणाला, मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला. तेव्हा त्याने माझे ऐकले. अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली. तेव्हा तू माझा शब्द ऐकला. मत्स्याच्या पोटातनं योनाची प्रार्थना. फार सुंदर. पहिल्या वचनातच म्हणलं, मत्स्याच्या पोटातनं योनानं आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली. आम्ही कुठून प्रार्थना करतो त्याला फार महत्वाचं स्थान आहे. ती गोष्ट फार महत्वाची आहे. चांगल्या अवस्थेमध्ये किंवा तुम्ही किनाऱ्यावरती थांबला, चांगल्या कुटुंबामध्ये, चांगल्या घरामध्ये तुम्ही थांबला आणि मग तुम्ही प्रार्थना केली, तर ती प्रार्थना एवढी महान प्रार्थना किंवा मोठी प्रार्थना, चमत्कार करणारी प्रार्थना ठरणार नाही. परंतु पवित्र शास्त्र सांगतं, योना माशाच्या पोटामध्ये गेला आणि माशाच्या पोटातनं त्यानं प्रार्थना करायला सुरुवात केली.
देवाचे प्रिय लोक, कदाचित तुमच्या जीवनामध्ये देखील अशाच प्रकारचा एक मासा आला असेल की ज्या माशानं तुम्हाला गिळकृत केलं. मी असं म्हणत नाही मासा तुम्हाला गिळत आहे. कधी कधी मासा पाहिल्यावरच आमच्या प्रार्थना थांबतात. माशाने अजून आम्हाला गिळलं नाही, समस्येनं आम्हाला घेऊन टाकलं नाही, परंतु बायबल सांगतं योना अशा प्रकारचा व्यक्ती होता की त्याला माशानं गिळलं आणि गिळल्यानंतर आता त्याच्या समोर मोठा पेच आहे, मोठा प्रश्न आहे. माशाच्या पोटातनं कधीच बाहेर पडू शकत नाही. माशाच्या पोटामध्ये गेलेला व्यक्ती त्याचं भक्ष्य आहे, माशाचं भक्ष्य आहे. आणि मासा त्या व्यक्तीला आता त्याच्या पोटामध्ये असणार केमिकल, माशाच्या पोटामध्ये असं सांगतात ज्या माशानं योनाला गिळलं त्या माशानं जर एखाद्या असं म्हणतात की समुद्रामध्ये जे जहाज मोठमोठे पिंप ज्याच्यामध्ये काही बॅरल तेल भरलेलं असतं, असा अखंड बॅरल, लोखंडी बॅरल जर त्या माशानं गिळला तर माशाच्या पोटामध्ये असं केमिकल आहे की ते केमिकल या असणाऱ्या बॅरलला वितळून टाकतं आणि तो बॅरल पूर्णपणे पचवण्याची ताकद या माशामध्ये होती. म्हणजे योना आतमध्ये गेला, ते केमिकल आता त्याला नष्ट करणार आहे. परंतु बायबल सांगतं त्यानं आपला भरोसा देवावरती आणि टिकवून ठेवला. लक्षात घ्या, कदाचित तुम्ही अशाच प्रकारच्या अवस्थेमध्ये असाल, परंतु मी तुम्हाला सांगतो त्या देवाची प्रार्थना करा जो तुम्हाला माशाच्या पोटातनं सोडवायला समर्थ आहे. माशाच्या पोटातनं प्रार्थना करा. माशाला पाहून घाबरू नका. माशाच्या पोटामध्ये असणाऱ्या त्या केमिकलला घाबरू नका. कुठल्या प्रकारच्या संकटानं तुम्ही चारी बाजूने घेरलेले असाल, कदाचित तुम्हाला बाहेर पडण्याची आशा नसेल, कदाचित तुमचं संकट भारी असेल, कदाचित तुमच्या अडचणी तुमच्या दृष्टीच्या पलीकडच्या असतील. माशाच्या पोटामध्ये योनाला लाईट पण नाही. प्रेज लॉर्ड म्हणाल का? अहो, लाईट मध्ये प्रार्थना करणं सोपं आहे, पण माशाच्या पोटात तर लाईट पण नाही आहे. माशाच्या पोटामध्ये सगळी घाण आहे. एवढ्या घाणीमध्ये बसून चांगल्या अवस्थेत कान देऊ नाही का? जो चांगल्या अवस्थेत प्रार्थना करत नाही, एक दिवशी त्याला त्या घाणीमध्ये जाऊन प्रार्थना करावी लागते. चांगल्या स्थितीमध्ये जो प्रभूला शरण जात नाही, देव त्याच्यासाठी बिकट परिस्थिती करतो. चांगल्या स्थितीमध्ये जो परमेश्वराचं वचन स्वीकारत नाही, जो आपलं अंतःकरण कठीण करतो, तो देव अशा कठीण ठिकाणामध्ये तुम्हाला पाठवतो की जिथून परतीची आशा नाही. परमेश्वरानं योनाला सांगितलं, मी सांगतो तसं निनिवेला तू जा आणि निनिवेमध्ये जाऊन माझं काम तू कर. परंतु योनानं देवाचं वचन अवहेरलं, योनानं देवाचं वचन नाकारलं. आणि जो व्यक्ती देवाचं वचन नाकारतो, परमेश्वर नाकारलेल्या ठिकाणामध्ये त्याला टाकतो. कोणाला सुद्धा माशाच्या पोटात जायला आवडत नाही, कोणालाच आवडत नाही. पण बायबल सांगतं देवाचं वचन नाकारणाऱ्या व्यक्तीला देवानं अशा नकारात्मक ठिकाणामध्ये टाकलेलं आहे. जर पॉझिटिव्ह देवाच्या वचनाच्या बाबतीमध्ये तुम्ही राहिला, परमेश्वराचं वचन माझ्याशी बोलतं आणि देवाच्या वचनावर विश्वास ठेवून परमेश्वर सांगतो तसं चालणं, एवढंच एक आमचं कर्तव्य आहे. का, कशाला, कधी, केव्हा, कुठे, अजिबात कुठले प्रश्न देवाला विचारायचे नाही. देव म्हणतो ना, जायचं म्हटलं की जायचं. आमेन म्हणाल का? का जायचं, कशाला जायचं, तिथली परिस्थिती काय, तुला माहिती का देवा किती कठीण लोक आहे? नाही, देवाला सगळं माहितीये. लक्षात ठेवा, देवाला मासा पण माहितीये, माशाच्या पोटातली अवस्था पण माहितीये, देवाला निनिवे पण माहितीये, देवाला तार्शिश पण माहितीये, आणि देवाला हे पण माहितीये की योना जोपर्यंत माशाच्या पोटात जात नाही तोपर्यंत प्रार्थना शिकत नाही. म्हणून देवानं आम्ही पाहतो वेगवेगळ्या सेवकांना वेगवेगळ्या अवस्थेमध्ये नेलं. एलिया गुहेमध्ये ज्या परमेश्वराचं आणि वचन त्यानं स्वीकारलं, परंतु भीती त्याच्यामध्ये उत्पन्न झाली, तो गुहेमध्ये जाऊन लपून बसला. आम्ही पाहतो शमशोन ज्या फलिस्त्यांशी लढत असताना रानामध्ये त्याचा घसा कोरडा पडला, शमशोनाला देव तिथं घेऊन गेला. आणखीन मी पाहतो की देव आणि ज्या अब्रामाचा जो मुलगा आहे आणि दासी पुत्र आहे आणि इश्माईल सुद्धा रडताना झुडपाखाली, पण योनाच्या बाबतीमध्ये योनाला मात्र माशाच्या पोटामध्ये. प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणामध्ये नेलं. इश्माईलच्या बाबतीमध्ये इश्माईलला हगारने तिथं टाकलं, जंगलामध्ये हगार घेऊन गेली. एलियानं
विश्वास ठेवला, संदेष्टे मारले, देवासाठी ईर्ष्यायुक्त झाला, पण थोडीशी भीती निर्माण झाल्यामुळं गुहेमध्ये जाऊन बसला. योनाच्या बाबतीमध्ये मात्र देवानं आपलं अंतःकरण कठोर केलं. या सगळ्याला देवानं सॉफ्ट कॉर्नर म्हणून सॉफ्ट जागा दिल्या, पण योनाच्या बाबतीमध्ये देवानं आपलं अंतःकरण कठोर केलं. का? कारण या व्यक्तीनं वचनाला प्रतिसाद देण्याच्या ऐवजी वचनाच्या विरोधामध्ये जाऊन आपल्याच इच्छेप्रमाणे मार्गाक्रमण केलं आणि त्याच्या जीवनामध्ये मोठं संकट आलं. वाचा वचन ते. मत्स्याच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली. खान देऊ नये का? तुम्ही कुठं का असेना पण तिथून देवाला प्रार्थना करा. कदाचित माशाच्या पोटामधली जागा देवानं तुम्हाला यासाठी दिली असेल की तुम्ही तिथून त्याला प्रार्थना करावी. माशाच्या पोटाची जागा तुमच्यासाठी नाश नाही. मला वाटतं त्या दिवशी जर माशाच्या पोटामध्ये योना गेला नसता तर योनाचं पुस्तकच लिहिलं गेलं नसतं. हालेलुया. परमेश्वराला एखादी गोष्ट करायची ना तर देव त्यावेळेस इतिहास घडवण्यासाठी तुमची निवड करत असतो. एखादी मोठी गोष्ट करताना देव साधारण गोष्टी करत नाही, त्यास तो मोठ्यातल्या मोठ्या संकटामध्ये, त्रासाच्या ठिकाणामध्ये नेतो. आणि जेवढं तुम्ही जास्त त्रासात जाल ना तेवढे गुडघे मजबूत करा. जागा कोणती, ठिकाण कोणतं आहे त्याला महत्व देऊ नका. त्या ठिकाणात तुम्ही प्रार्थना करता या गोष्टीला महत्व आहे. येशू ख्रिस्त वधस्तंभावर त्यानं प्रार्थना केली. वधस्तंभावर कोणी प्रार्थना करू शकत नाही. वधस्तंभावर ख्रिस्तानं प्रार्थना केली. तो म्हटला, हे बाप्पा, होईल तर हे पाप यांच्या माती मोजू नको. ही येशू ख्रिस्ताची वधस्तंभावरची प्रार्थना आहे. योना माशाच्या पोटात प्रार्थना करतो. स्तेफन ज्या त्याच्या शरीरावरती दगडमार केले जात होते आणि दगडमार करत असताना तो स्तेफन रक्तबंबाळ असताना रक्तबंबाळ अवस्थेमध्ये त्यानं प्रार्थना केली. रक्तबंबाळ अवस्थेमध्ये प्रार्थना केली. आणि आज सकाळी मी बायबल वाचता वाचता देवाच्या सेवकांना देव कशा पद्धतीने चालवतो आणि ते वाचताना मी शॉक झालो, आश्चर्यचकित झालो. म्हटलं, देव उगीच काय त्याच्या सेवकांना किंवा त्याच्या लोकांना एवढं आशीर्वादित कधीच करू शकत नाही. दाविदाचा मुलगा अबशालोम, ज्या अबशालोमानं आपल्या भावाचा खून केल्यावर दाविदाचा त्याच्यावरती राग उत्पन्न झाला. तो म्हटला, अबशालोमाला माझ्याकडे मी येऊ देणार नाही. आणि सगळ्यात सुंदर देखना आणि तो पाहतो सगळी मुलं राहिले. आता अबशालोम मेली, आता अबशालोम राहिलेला आहे. आणि त्या संदेशाला मोठा प्रश्न पडला. राजाकडे तो एका स्त्रीला पाठवतो आणि तो सांगतो की राजाला एक चांगल्या प्रकारचा दाखला देऊन उदाहरण देऊन त्याला सांगतो अबशालोम परत कसा काय त्या राजवाड्यामध्ये यायला पाहिजे. आणि अबशालोम अबशालोमाला परत आणतो आणि त्याच्या राजवाड्यामध्ये बसवतो. आणि अबशालोम दाविदाच्या विरोधातच बंड करतो. अबशालोमानं दाविदाच्या विरोधात बंड केल्यावर दावीद राजा त्याच्या मुलापासून वाचण्यासाठी रानोमाळ पळत असतो. आणि पळता पळता एक मनुष्य त्याच्या समोर येऊन तिथं असं लिहिलं, एवढा मोठा दावीद राजा जो पराक्रमी आहे, मोठा योद्धा आहे, मोठा वीर आहे, या अबशालोमाला एक व्यक्ती येऊन म्हणतो की मी दाविदाच्या विरोधामध्ये मला लढण्यासाठी परवानगी दे, मी जातो आणि बाकीच्या लोकांना सोडून देतो, पण दाविदाला मी मारतो आणि तुम्हाला परवानगी दे, मी याला मारून टाकेल. आणि पहा, हे सगळे लोक मी वाचवतो पण दाविदाला मारून टाकतो, म्हणजे दाविदाच्या जागी तू राजा होशील. त्यास दुसरा एक याजक तिथं असतो. त्यास अबशालोम त्याला विचारतो, तुझं काय मत आहे? फार सुंदर मार्मिक उत्तर त्यानं दिलं. म्हटला, तुझा बाप जो आहे ना, तो बाप इतका मोठा योद्धा आहे आणि तुझ्या बापाबरोबरचे जे लोक आहेत ना ते एवढे मोठे वीर पुरुष आहेत ना, आजपर्यंत युद्धामध्ये त्यांना कोणीच हरवू शकलेलं नाहीये. अबशालोमा, तू असं काही करू नकोस. तू काय कर, यांना सगळ्याला खिंडीमध्ये गाठ. देवानं दाविदाला वाचवण्यासाठी या संदेशाच्या मुखातनं वेगळी वाक्य घातली आणि तो एवढा मोठा त्याच्याविषयी साक्ष दाविदासंबंधानं सांगितली. तो फार मोठा पराक्रमी पुरुष आहे. का मी तुम्हाला सांगतो, त्याचं कारण पुढे आहे. या दाविदाचं वर्णन तिथं करण्यात आलं. आणि दाविद आपल्या मुलापासून वाचत असताना त्या डोंगरावरती चढत होता, ज्या डोंगरावरती उपासना आहे ना, त्या डोंगरावरती चढत असताना एक व्यक्ती तिथं येतो आणि दाविदाला सगळ्या लोकांसमोर शिव्या देतो, त्याच्या अंगावरती माती टाकतो, त्याला दगड मारत असतो. त्याच्या बरोबरचे सहकारी काय म्हटले, महाराज, हा व्यक्ती तुम्हाला शिव्या देत आहे,
हा व्यक्ती आणि तुमच्या अंगावर दगड माती टाकत आहे, याला मारण्याची मला परवानगी द्या. दावीद म्हणतो अरे याच्यावरती हात चालवू नको, परिस्थितीच तशी आहे. आणि तिथे इतकं सुंदर लिहिलं, दाविदावर तो दगड टाकत होता, दाविदावर तो माती टाकत होता, दाविदाला तो शिव्या देत होता, पण दावीद मात्र तसाच त्या डोंगरावरती चढत होता. प्रार्थनेची अवस्था कोणती आहे? ज्या अवस्थेमध्ये दाविदाला नाकारलं, ज्या अवस्थेमध्ये दावीद अपमानित झाला, पण तरी तो त्या उपासनेच्या डोंगरावरती, प्रार्थनेच्या डोंगरावरती चढत आहे. कोणती अवस्था प्रार्थनेची? ज्यावेळेस तुम्ही सगळीकडनं नाकारले जाताना, ज्यावेळेस तुम्ही सगळीकडनं संकटामध्ये सापडताना, ज्या सगळीकडनं तुम्ही अवहेळले जाता, ती खरी जागा प्रार्थनेची. कदाचित तुमच्या मनानं देवाविरुद्ध बंड केलं असेल, परंतु देव क्षमाशील आहे. देव पुन्हा एकदा अनुताप पावणार आहे, ते परत एकदा जवळ करणार आहे. जर आम्ही पाहतो योनाला जर देवाला मारून टाकायचं असतं तर त्यानं मासा पाठवला नसता, समुद्रामध्ये तो गडप झाला असता. जसं फारोचं रथ आणि घोडे त्याने गडप केले, तसं या योनाला त्यानं समुद्राच्या पाण्यामध्ये गडप केलं असतं. पण देवाला योनाला एक परिस्थिती द्यायची होती, ज्या परिस्थितीमध्ये योनानं बदलावं आणि पुन्हा एकदा प्रार्थना करावी. देवानं किती सुंदर परिस्थिती निर्माण केली. देवाचे प्रिय लोको, कान देऊ नये का? आज तुमची परिस्थिती बिकट आहे, हीच परिस्थिती तुम्हाला प्रार्थना शिकवत आहे. किती सुंदर आहे. काही लोकांना असं वाटतं का देवानं ही अवस्था माझ्यामध्ये निर्माण केली. मग अशी ती बहीण आली, ती रडत होती, माझ्यामध्ये पुष्कळ दडपण आहे, मला भीती वाटत आहे. कसं जीवनाला? शिक्षिका आहे बिचारी, 6 महिन्यापूर्वी डोळे गेले, मला समजत नाही काय करावं, मी हताश निराश आहे, मला खूप भीती वाटत आहे. हीच ती अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये आम्ही प्रार्थना शिकावी. हीच ती स्थिती, त्या स्थितीमध्ये आम्ही प्रार्थना शिकावी. ज्या अवस्थेत तू प्रार्थना करू शकत नाही, हीच अवस्था आहे. कोणत्या अवस्थेत प्रार्थना करायची? ज्या अवस्थेत तुम्हाला प्रार्थना करता येत नाही, ती अवस्था खरी प्रार्थनेची अवस्था. आमेन म्हणाल का? चांगल्या अवस्थेत प्रार्थना कोणी पण करेल, चांगल्या स्थितीमध्ये कोणी पण प्रार्थना करेल, पण देवाच्या सिंहासनाला हलवणारी प्रार्थना कोणती माहिती का? माशाच्या पोटामध्ये राहून केलेली प्रार्थना. वाचा वाचा. मत्स्याच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली. तो म्हणाला मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला. आता जर तुम्ही परिस्थिती बघितली तर संकटात सापडण्याचं कारण पण कोण आहे? देव. कोणामुळे संकटात सापडला? कारण देवानं त्याला सांगितलं तू निनवेला जायचं, हा निघाला तार्शिशला. जहाजात बसला, जहाज निघालं, जहाजामध्ये वादळ आलं, सगळं सामान फेकलं, सगळे लोक आपल्या देवाचा धावा करायला लागले. आणखीन आम्ही पाहतो की तो खलाशी तिथं आला, खाली गेला, आणखीन काही सामान काढावं, पाहतो तर काय खाली योना. आणि योनाला म्हणतो अरे तू आपल्या देवाचा धावा करते, तू खुशाल निजलेला आहे. आणि मग तिथं आम्ही पाहतो की त्याला संभाषण करत असताना तो म्हणतो मी जिवंत देवाचा मनुष्य आहे. आणि सगळं संभाषण ऐकल्यावर तो म्हणतो आता कोणामुळे संकट आलं, त्याची चिठ्ठी काढून बरोबर योनाच्या नावाची चिठ्ठी निघते. सांगण्याचं तात्पर्य संकट कोणामुळे आलं? देवाचं नाव धरल्यामुळं. आणि देवाचं नाव धारण केल्यामुळं संकट आलं. योनाला ते ठाऊक होतं, पण योना आत्मक्लेश करून, स्वतःचं परीक्षण करून म्हणतो देवा मला माहितीये तुझ्या नावामुळे माझ्याकडे संकट आलं, पण मला हे पण माहितीये तुझंच नाव या संकटातून मला बाहेर काढणार आहे. काही संकट देवामुळे येतात, पण देवामुळे आलेल्या संकटातलं देवच आम्हाला बाहेर काढतो. तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी, तुम्हाला देवाच्या मार्गामध्ये चालवण्यासाठी, तुमची अवस्था बदलून टाकण्यासाठी परमेश्वर त्याची योजना. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये देवाची योजना ठरलेली आहे. आमेन म्हणाल का? प्रत्येकाच्या बाबतीमध्ये तुमच्यावरती आलेलं संकट ही देवाच्या योजनेचा भाग आहे. कोणतं पण संकट असू द्या. आर्थिक आहे, कर्जात आहे का तुम्ही? संकट आलं चांगलं समजा. फार तुम्ही कर्जामध्ये आहात का? अगदी डोक्यापर्यंत बुडलेल्या केस पण त्या कर्जामध्ये बुडलेले आहेत, काही पण वाचू शकत नाही ना, समजायचे संकट खूप चांगलं आहे, देवाच्या योजनेचा भाग आहे. का? कारण देव यातून बाहेर काढेल ना, धुळीतनं काढून राजगादी स्थापन करणारा देव आहे. देवाच्या योजनेचा तो भाग आहे.
परमेश्वराची योजना असल्याशिवाय कधीच तुम्ही त्या विपत्तीमध्ये, त्या अवस्थेमध्ये सापडू शकत नाही. म्हणून दावीद योना काय म्हणत आहे, माझ्या संकटाच्या अवस्थेमध्ये, वाचा बरं, मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला. कुणाच्या संकटावस्थेमध्ये हो? कुठल्या? माझ्या. तुपल्याला सोपं आहे, आपल्या तुपल्या. दुसऱ्याचं संकट आलं तर गुडघे टेकणं लय सोपं असतं. चला चला अमक्यासाठी प्रार्थना करू. ज्या स्वतःवरती संकट येतं ना त्यावेळेस प्रार्थना करणं खूप कठीण असतं. म्हणून म्हणतात काही लोक, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा ना. नाही हो, दुसऱ्यासाठी जेवढ्या मजबूतीने. आज सकाळी चाळीस आम्ही एका ठिकाणात त्या चर्चच्या ओपनिंगला गेलो आणि ओपनिंगला जवळजवळ 65 वर्षाची एक आफ्रिकन लेडी, ती म्हटली 19 वर्षाची होती, त्यास माझं तारण झालं. आणि खरंच ती प्रीचिंग करताना ती म्हणते मी अजूनही 19 वर्षाचीच आहे. अशी उड्या मारत होती, असं प्रीचिंग करत होती. तिच्याबरोबर ट्रान्सलेशन करणारे ती म्हटली माझ्यासारखं जरा जोशमध्ये बोल ना. एवढा जोश तिच्यामध्ये. आणि त्या बाईने एक सिद्धांत म्हटला, एक गोष्ट इतकी सुंदर तिने सांगितली. ती म्हटली जर मी आजारी पडल्यावर माझ्या डोक्यावर हात ठेवून मी प्रार्थना करून मला आरोग्य मिळू शकत नाही, तर माझं तारण मला तपासून पाहणं गरजेचं आहे. माझा विश्वास मला तपासून पाहणं गरजेचं आहे. मी दुसरा जरी पडल्यावर प्रार्थना करतो ना, त्यास माझ्यामध्ये प्रचंड विश्वास असतो. मी उपवास करून प्रार्थना करतो आणि त्या व्यक्तीला आरोग्य मिळतं, माझा विश्वास आणि त्या व्यक्तीचा विश्वास. पण ज्यास मी आजारी पडतो ना, त्यास माझा विश्वास डळमळीत होतो आणि मी दुसऱ्यासाठी प्रार्थना करायला, दुसऱ्याला प्रार्थना करायला होतो. पण बायबल सांगतं, योना म्हटला माझ्या विपन्न अवस्थेमध्ये मी माझ्या देवाचा धावा केला. तुमची अवस्था तुम्हाला देवाकडे पाहण्यासाठी मदत करत आहे. देवाकडे पाहायला सुरुवात करा या विपन्न अवस्थेमध्ये. मित्र म्हणतो जास्त तुम्ही त्यास प्रार्थना करायला पाहिजे. आजारी आहे मग जास्त प्रार्थना करा. कधीच कोणाला फोन करून सांगू नका माझ्यासाठी प्रार्थना करा. ज्यांचा विश्वास नाही त्यांनी सांगा एकमेकाला. पण असं पण करू नका तुमच्यात विश्वासच नाही तर तसंच प्रार्थना नाही. पहिले तुमचा विश्वास मजबूत करा, तुम्ही प्रार्थना करा. आणि जर तुम्हाला समजत नाही, लोक कळत नाही किंवा तुमचा विश्वास कमजोर असेल, तुम्ही दुसऱ्याला सांगा. पण तुमच्या अवस्थेमध्ये तुम्ही प्रार्थना करायला शिकलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती, तुम्ही गुडघे टेकावेत. आणि प्रार्थनेमध्ये इतकी ताकद आहे ना, जसं आम्ही पाहतो सिंहाच्या गुहेमध्ये दानिएलला टाकलं, दानिएल त्याच्या अगोदर प्रार्थना करून जातो, सिंहाची तोंड बंद होतात. शद्रक मेशक अबेदnego भट्टी पुढे असताना प्रार्थनेच्या ताकदीनेच त्या भट्टीची तीव्रता कमी झाली. देवानं त्याला सोडवलेलं आहे. ज्या ज्या लोकांनी बिकट अवस्थेमध्ये प्रार्थना केल्या त्या लोकांना देवानं बाहेर काढलं. आज योनाची ती परिस्थिती. आणि योना काय म्हणत आहे, मी माझ्या संकटाच्या अवस्थेमध्ये, आजचं बरोबर वचन, परमेश्वराचा धावा केला. काय केला हो? परमेश्वराचा धावा. काय? परमेश्वराचा धावा केला. धावा आणि प्रार्थनेमध्ये फरक आहे. प्रार्थना एकदा असतील, धावा निरंतर असतो. कधी कधी काही लोक प्रार्थना करतात, एकदा दोनदा ऐकलं तर ऐकलं, नाहीतर ते म्हणतात जाऊ द्या आता देव देतच नाही. धावा करणं फक्त लहान लेकरांना जमतं. एकदा का त्यांनी भोकाड पसरलं, जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत ते सोडत नाही. शेवटी ऐकणाऱ्या व्यक्तीचं डोकं दुखायला लागतं आणि तो म्हणतो काहीतरी करून एकदा याला दिलं म्हणजे मग झालं का समाधान. मग तेवढ्यात रडता रडता ते असताना म्हणतात थँक्यू. याला म्हटलंय धावा. कुठपर्यंत धावा करायचा, जोपर्यंत प्रभू देत नाही. कुठपर्यंत गुडघे टेकायचे, जोपर्यंत तुम्ही मिळवत नाही. कुठपर्यंत धावा करायचा, जोपर्यंत परिस्थिती बदलत नाही. कुठपर्यंत धावा करायचा, जोपर्यंत तुमचा बिझनेस वाढत नाही. कुठपर्यंत धावा करायचा, जोपर्यंत कर्ज फिटत नाही. कुठपर्यंत धावा करायचा, जोपर्यंत नोकरी लागत नाही. कुठपर्यंत धावा करायचा, जोपर्यंत शम्युएल तुमच्याकडे नाही तोपर्यंत धावा करायचा. कुठपर्यंत धावा करायचा, जोपर्यंत तुमचा आशीर्वाद तुमच्याकडे येत नाही. देवाला धावा करणारे लोक आवडतात. त्याला एकदा मागून सोडणारे नाही. त्याला निरंतर 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 सतत 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 सतत. मी म्हणतो अशी प्रार्थना करा की देवाचं डोकं उठलं पाहिजे. आमेन.
जरा जोरात आमेन म्हणावं. एवढं म्हटलं पाहिजे की देवानी सकाळी उठल्या उठल्या आता डोकं दुख्याची प्रार्थना सुरू, एकदाच देऊन टाकू. आमेन. एकदाच देऊन टाकू, याचा प्रश्न सोडू. सकाळी उठल्याबरोबर सुरुवात करायची, देवा काल मी प्रार्थना केली, आजही मी करणार आहे, उद्याही मी करणार आहे, परवाही मी करणार आहे. जोपर्यंत बायबल सांगतं हन्ना तोपर्यंत परमेश्वराच्या मंदिरात जात होती. ती म्हटली शमूएल नेल्याशिवाय माझं रडणं बंद नाही, माझा धावा बंद नाही. आणि बायबल सांगतं याजक तिथं आला, एली तिला म्हटलं, बाई दारू पिलीस का, एवढं कशी रडत आहे. व्याकुळ झाले, धावा करत आहे. शेवटी परमेश्वर तिच्याशी बोलला. दुसऱ्या वर्षी येताना तिच्या हातामध्ये शमूएल देवानं दिलेला होता. धावा तोपर्यंत जोपर्यंत शमूएल दिसत नाही तोपर्यंत धावा करा. काय एक्साइटिंग वचन आहे योनाचं. धावा तोपर्यंत मी परमेश्वराचा धावा करत राहील. देवाच्या लोकांनो, आज रात्री तुमच्या समोर एक आव्हान, एक चॅलेंज आहे. एक तर तुम्ही तर मरायला पाहिजे, नाहीतर तुमचा रोग तरी मरायला पाहिजे. आमेन. जरा जोरात आमेन म्हण. आणि देवाचे लोक इतके मजबूत असतात की ते रोगाला मारतात. हालेलुया. देवाचे लोक रोगाला मारतात, ते रोगामध्ये मरत नाहीत. देवाचे लोक दारिद्र्याला मारतात, दारिद्र्य त्यांना मारत नाही. देवाचे लोक संकटावरती मात करतात, संकट त्यांच्यावरती कधी मात करू शकत नाही, कारण ते देवाचे लोक आहेत. त्यांची व्याख्याच वेगळी आहे. बायबल सांगतं, दाविदा संबंधानं म्हटलं, तो सांगत आहे, तो सेनापती सांगत आहे, महाराज अबशालोमाला तो म्हणत आहे, दाविदा विरुद्ध युद्ध करणं सोपं नाही. तुला वाटतं का तुझा बाप सरळ शरणागती पत्करेल? तुझ्या बापाला मी फार वर्षापासून ओळखतो. तुझा बाप, आणि जसं अस्वलीचं आणि मूल जर कोणी पळून गेलं अस्वल मागं लागतं ना, तसा तुझा बाप जर त्याच्या मागं लागला तर पाठीमागं लागेल. आणि तो तुझ्या बापाच्या विरोधामध्ये, एवढंच नाही तर त्याच्या बरोबरचे जे सैनिक आहेत ते पण लढवई आहेत. आणि ते साधे सुधे समजू नको. दाविदासमोर आम्हाला कधीच विजय मिळणार नाही. तो जे बोलला आणि तसंच घडलं. अबशालोम सैन्य घेऊन गेला, पण दाविदाच्या लोकांनी त्या दिवशी एवढं मोठं युद्ध केलं की त्या ठिकाणामध्ये अबशालोम पराभूत झाला. आणि धावता धावता अबशालोम, आम्ही पाहतो की त्या झाडामध्ये त्याचे काट्यामध्ये केस अडकले आणि अबशालोम तिथं मरून गेला. ज्या लोकांमध्ये धावा करण्याची ताकद आहे, त्यांना हरवण्याची ताकद जगामध्ये कोणामध्ये नाही. जे लोक कधीच हरू शकत नाही, त्या लोकांना कोणी पराभूत करू शकत नाही. तुम्ही विजयी लोक आहात. धावा कुठपर्यंत करा, जोपर्यंत विजय तुमच्या फड्यामध्ये पडत नाही तोपर्यंत धावा करत राहा. सोडू नका, सोडू नका. त्याचा पाठपुरावा करा, त्याचा पाठलाग करा. रडा, देवासमोर रडा. घाबरायचं नाही, रडायचंच देवासमोर. हा काही काही लोकांचे रडके चेहरे बघितल्यावरच असं वाटतं यांना पटकन द्या बरं का. तुम्ही जेवण वाढायला जेवायला बसणारे दोन प्रकारचे लोक असतात. काही लोक काय देईल ते खातात, आणि काही लोकांना जर तुम्ही बघितलं ना, ते वाढलं तरी तोंड बघतो, एकच तुकडा टाका म्हणतात अजून एक. आणि काही लोकांचं कसं आहे, देईल कसं, ते ताटाकडे बघतात, खाली मानगून जाऊ दे, पार्शलिटी झाली, आपलं जाऊन बसलेलं बरं. हा जो व्यक्ती आहे, हा इतका हुशार झालेला असतो ना, बरोबर त्याला अंदाज असतो वाढप्याकडनं कसं काढून घ्यायचं. परत जातो. आमच्याकडे होते एक पूर्वी एक ब्रदर, बरोबर जायचं, जाऊ म्हटलं, जाऊ ब्रदर घेऊन या. त्यांनाही घ्यायचे ना, आम्हाला पण घेऊन यायचे. मग काय होतं माहिती का, त्या समोरच्या व्यक्तीला कळतं, अरे हा 4 माणसामध्ये आपलीच आबरू खातो, याला देऊन टाका. कारण तो 4 माणसाला गेलो काय, एवढेच तो आता कुठे त्याला चान्स दिले तुम्ही मागाशी. तो वाढणाऱ्याची बरोबर तिथं ती इज्जत जाते. मग तो काय करतो माहिती का, इज्जतीला घाबरून त्याला देऊन टाकतो. देवाच्या लोकांनी असंच असलं पाहिजे प्रियात. आमचा देव फार इज्जतदार आहे. आमचा देव फार सन्मानास पात्र आहे. आमचा देव त्याचं गौरव, त्याचं वैभव कधीच होऊ देत नाही.
तुम्हाला प्रार्थना करताना म्हटलं पाहिजे, काय जर तू सारेला 100व्या वर्षी मग मला देऊ शकत नाही का? देव त्याच्या शब्दासाठी करेल. तुम्ही म्हणाल, देवा दाविदाला जर तू आणि धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं, एक शेवटचा मुलगा असताना त्याला मोठं स्थान दिलं, मला देऊ शकत नाही का? देव त्याच्या शब्दाला जागेल. देव त्याच्या शब्दाला जागणार आहे. परमेश्वर त्याच्या लोकांसाठी महत्त्व करणार आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी करताना नेहमी बघ्याची भूमिका घेऊन आहे तसं जाऊ नका. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत लढत राहा. कान देऊ नाही का? मी सकाळी उठून रोज देवाजवळ झगडा करत असतो. देवा, डोळे मी तोपर्यंत बंद करणार नाही, तू न्यायचं म्हटलं तरी मी जाणार नाही, जोपर्यंत मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीकडे मी ते आशीर्वाद बघत नाही ज्याच्यासाठी मी प्रार्थना करत आहे. तू किती पण ठरवलं मला न्यायचं ना, मला न्यायचं, मग या सगळ्यांना आशीर्वादित कर, मग मला घेऊन जा, तोपर्यंत माझी सेवा संपत नाही. तर रोज सकाळी मी न चुकता देवाजवळ प्रार्थना करतो. रडत असतो, लढत असतो, मागत असतो, झुंजत असतो. आणि जसं मी पाहतो की तो देवदूत परमेश्वर आणि देवाचा दूत याकोबावर झोंबी करत होता. याकोबाला म्हणते, मला जाऊ दे, पहाट होत आहे. परंतु त्याची पहाट, त्याचा समय, देवाला जाऊ देण्याचा समय, तिथं असं म्हटलं, परमेश्वर त्याला म्हणत नाही, दूत त्याला म्हणत नाही, मला जाऊ दे, माझा समय आलेला आहे. तो म्हटला, तुझा समय त्यावेळेस जायचा होतो ज्यावेळेस तू मला आशीर्वाद देतो, तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही. अशा प्रकारची एक अद्भुत प्रार्थना, अशा प्रकारची एक विश्वासाची प्रार्थना, अशा प्रकारचं मागणं असू द्या. देवा, तू दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही असं म्हणू नका. देवा, तुझी इच्छा असेल तर. कान देऊ नये का? देवाला भांडून आशीर्वाद घेणारे लोक आवडतात. प्रेज लॉर्ड म्हणाल का? जरा जोरात प्रेज लॉर्ड म्हणा. भांडून घ्या, तुला द्यावंच लागेल. तू देव आहे आणि मी तुझा भक्त आहे. मी तुझा दास आहे. दासाचे डोळे धन्याकडे लागले असतात, तसे माझे देवा, माझे डोळे तुझ्याकडे लागलेले आहेत. आणि आज रात्री मी तुम्हाला सांगतो, तो देव तुमची काकुळ, एकच वचन वाचा खालचं, तुमची प्रार्थना तो ऐकत आहे. मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले. त्याने काय केलं? माझे ऐकले. त्यानं माझं ऐकले. म्हणजे देव धावा करत नाही तोपर्यंत ऐकत नाही. एकदा मागितलं सोडून दिलं की देव म्हणतो, जाऊ दे, भरपूर वेटिंगला आहेत. त्यात खूप कुरकुर करणारा, रडणारा कोणी, त्याचं पहिले मिटून येतो. त्याला नाही, तुम्हीच कुरकुर जास्त करायला सुरुवात करा, तुम्ही रडायला सुरुवात करा, तुम्ही मागा, एकसारखं मागा, सकाळी उठल्यावर मागा, दुपारी जेवताना मागा, संध्याकाळी जेवताना मागा, नाश्त्याच्या वेळेस मागा, आणखी कामाच्या ठिकाणी गेल्यावर बसल्या बसल्या प्रार्थना करून मागा. आणखी त्याला कोण भेटलं तर त्या ठिकाणी त्याला देवा, आम्ही सांगतो, मागितलंय बरं का, बघू आता. अरे बापरे, त्यालाही सांगितलं, मी देवाकडे मागितलंय. देव सगळीकडे, त्यालाही सांगितलं, माझ्याशी बोला, असं मी देवाकडे मागितलंय घर. देवाला, अरे बापरे, सगळ्यांना सांग सुटलाय, आता द्यायलाच पाहिजे. संकटाच्या अवस्थेमध्ये मी देवाकडे धावा केला आणि त्यानं माझे ऐकले. माझं ऐकले. आज ऐकणाऱ्या देवाकडे आपण धावा करूया. आमेन. ऐकणाऱ्या देवाकडे, ऐकणाऱ्या देवाकडं. ऐकणारा देव म्हणजे नुसतं कानाने ऐकणारा नाही. ऐकणे हा देवासाठी परफेक्ट शब्द कोणतं माहिती का? ऐकणे म्हणजे देणे. ऐकणे म्हणजे तुम्ही आता ते वचन नाही ऐकतात ते नाही, ऐकणं म्हणजे देणं. अहो ऐकलं का? ऐकतो हो हो कधी, अहो ऐकलं का? जरा त्या आतून थोडस पाणी घेऊन या, तो ह ह. अहो ऐकलं का नाही? ह ह. म्हणजे ते ऐकणं नाही, ते ऐकून कानामाग टाकून देणं. आणि ऐकणं म्हणजे ह करायच्या आधीच चूक. हालेलुया. कामिनीचा हात वर, ऐकतोय विचारा. मी तुम्हाला ऐकणाऱ्या देवाविषयी सांगतो. कानामाग कधी टाकत नाही, तो कधीच कानामाग टाकत नाही. देवाचे प्रिय लोक, ज्याची मी सेवा करत आहे, ज्याची मी उपासना करत आहे, त्याच्याविषयी सांगण्यासाठी मला अभिमान आहे. हा देव
प्रत्येकाचं ऐकणारा देव आहे. ज्या देवाला आमचं जीवन आम्ही देतो तो ऐकणारा देव आहे. तो कान बंद करत नाही, आपलं अंतःकरण कठीण करत नाही. काल प्रार्थना सुटल्यावर तो मुलगा कुठे गेला, तो काय मास्टर तुम्हाला माहिती का, तुम्ही माझ्या मित्रासाठी रविवारी प्रार्थना केली, तो सिव्हिल मध्ये दवाखान्यात ऍडमिट होता. तुम्ही प्रार्थना केली, घरी गेलो, बघा त्याला डिस्चार्ज दिला. ऐकणारा देव आहे, तो ऐकणारा देव आहे. असा साधा सुद्धा देव नाही प्रियानो, परिस्थिती बदलणारा देव आहे. ज्या देवाविषयी मी तुम्हाला सांगत आहे, आज रात्री तुमच्या अंतःकरणात विश्वास ठेवा. तो देव तुमचं ऐकण्यासाठी आपल्या जागेवरून उठलेला आहे. आणि तुम्ही जास्त पुढे प्रार्थनेला याल ना, तुमचं रडणं, तुमची काकळू, तुमचं मागणं, तुमचं देवाकडं हट्ट करणं, याच गोष्टीच्या द्वारे तुमच्या प्रश्नाची उत्तर